नमस्कार. आज चालले बघा मी भाजीला मार्केटला. खूप दिवसातून आज भाजीला आले मी. बघूया म्हटलं कैऱ्या बिऱ्या भेटतायत का लोणच्यासाठी. आणि भाजीला पण काहीच नाही. बघू आता उन्हाळा तर आहे, भाज्या खूप महाग पण आहेत आणि एवढ्या फ्रेश भाज्या नाही भेटत आता. तर खूप ऊन आहे बापरे, आभाळ पण आहे. तर चला आज काय भाज्या मिळतायत आल्यावर दाखवते. तर बघा खूप छान भाज्या आहेत. मला वाटलं उन्हाळ्यामुळे काय भाज्या नसत्या चांगल्या, पण खूप हिरव्यागार मस्त सगळीकडे भाज्या आहेत. मावशी कोथिंबीर होते 40. 40 आहे का? ते गाव दुखत नाही 50 हा आंबा आपल्याला हा, एक मिनिट. हे आंबाड्याची भाजी आहे का? हा घे 10 रुपये. हा, द्या एक जुडी. आता जाता जाता तिथं करून दे. फ्लावर कोबी कोबी कसं आहे? कोबी 40. 5 किलो करता 5 किलो करता 1,500 रुपये. देखा चानन मारे चक्कर में तुम हा. आता भाजी घेऊन झाली, आता वडापाव खायला आले बघा. इथे फेमस आहे ससी वडापाव. खूप गर्दी. पाणी झाला, तर नाश्ता झाला माझा. मस्त होता वडापाव वगैरे. तिथे म्हणजे फेमस काय माहितीये का, तिथली चटणी खूप छान आहे म्हणून ते लोक भरपूर येतात तिथे. मुगाच्या डाळीचे भजी, पंजाबी समोसा, साधा समोसा, अजून कुठले तरी भजी, वडापाव वगैरे छान. आणि त्यासोबत आहे ना पातळ एक चटणी असते, एक हिरवी सुकी चटणी असते, म्हणजे थोडीशी वलसर असते. दुसरी लाल असते सुकी, आणि मिरच्या तळलेल्या वगैरे असतात. आणि ते आंबट गोड चटणी ना, त्यामुळं चव जास्त म्हणजे लागते. म्हणून खूप लोक तिथे गर्दी बापरे. तर मस्त आता नाश्ता वगैरे झालाय, तर आता दूध कोडिंग घ्यायला गेले. ते पण छान मिळते आता तू. आणि मग जाणार घरी. खूप गरम झालंय, ऊन पण भरपूर लागलंय. एवढं ऊन आहे ना बघा बाहेर, 1-2 तासात माणूस हे होईल, ऊन लागते. आभाळ पण आलंय त्याच्यामुळे ऊन भरपूर आहे. तर चला आता मस्त दूध कोडिंग खाते आणि मग जाते घरी. आज सगळ्या भाज्या घेतल्यात, दाखवते घरी गेल्यावर कुठल्या कुठल्या भाज्या आणल्यात. त्याच नवीन भाज्या घेतल्यात काय काय. आली बघा दूध कोडिंग. सब्जी असतात त्याच्यामध्ये, खूप छान लागते. सगळे ड्रायफ्रूट वगैरे असतात, खूप छान लागते. दूध कोटिंग खायला भारी लागते. आणि आईस्क्रीम असते त्याच्यात. चला आता मस्त पैकी दूध कोटिंग खाऊन घेते. आले बघा भाजी घेऊन. तर आधी दुकानावर गेले, दुकानावर विचारलं वैष्णवीला घरी जायचंय का, तर बोलली डब्बा घेऊन आले. मी जेवली बोलली, आता मी काय जात नाही. मग आज दुपारी काय दुकान बंद केलं नाही, वैष्णवी आहे दुकानात. तर बघा भाज्या काय काय आणल्या मी तुम्हाला दाखवते. तर इथे पहिली बघा ही आंबड्याची भाजी, कोथिंबीरच्या 2 जुड्या आणल्यात. हे बघा 2 जुड्या आहेत कोथिंबीरीच्या. टोमॅटो आणलेत किती 40 रुपये किलो. हा बघा हा एवढासा भोपळा 40 रुपये. वांगी येतं इथं, भेंडी, लिंबू, अद्रक, काकडी, हे बघा फ्लावर,
कोबी, मिरच्या आणि इथे बघा हे गाजर, बीट हे गवारीचे शेंगा, हे बघा गवारी शेंगा, अजून हे काय हे पालक आहे सुकल्या उन्हाने आणि हे भुईमुगाचे शेंगा आणल्यात बघा. या भुईमुगाच्या शेंगा 100 रुपये किलो. खूप छान आहे. आता पूर्ण अशा भरलेल्या आहेत हे बघा. शेंगदाणे खूप छान आहेत. आणि हे सगळ्यात महत्वाचं नवीन भाजी आणली बघा. तुम्ही कोणी खाल्ले का ही भाजी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे ना उन्हाळ्यातच भाजी येते ही. तर ह्या भाजीला काय बोलतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला. काय चकोत्र काहीतरी बोलली ती मावशी, पण मला काय याचं नाव लक्षात राहिलं नाहीये. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे खूप बोलले पौष्टिक आणि चांगलं असतं. वर्षातून एकदाच ही फळ येतं. तर तो मला नक्की कमेंट करून सांगा. तर याची मी भाजी बनवणार आहे. खूप पौष्टिक असते बोलली ती मावशी. थोडंच राहिलं होतं तिच्याकडे. आणि हे ह्याची भाजी, आंबाड्याची भाजी पण कशी बनवतात तुम्ही कमेंट करून सांगा मला. मला एवढी माहिती नाहीये. मी म्हणजे बनवलेलीच नाहीये आंबाड्याची भाजी. फर्स्ट टाइम बनवते. तर नक्की कमेंट करून सांगा आंबाड्याची भाजी कशी बनवतात. तर बघा अशा सगळ्या मी भाज्या आणल्या. शेवग्याची शेंग आहे, भेंडी वगैरे. तर एवढ्या सगळ्या भाज्या आणल्या आणि लसूण बटाटे राहिले की ज्यांच्याकडून आम्ही लसूण घेतात ना तर ते जरा बाहेर गेले होते. तर बोलले उद्या या. तर मग म्हटलं उद्या आणा बटाटे आणि लसूण. आज आहे लसूण माझ्याकडे. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही तर प्लीज लाईक करत जा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.